पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली असून या निवडणुकीत भाजपा वगळता कुणाशीही युती होऊ शकते अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे युतीसाठी आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पर्यायही खुला झालाय। त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, पवार काका पुतणे निवडणुकांमध्ये एकत्र दिसणार का, या चर्चांना पुन्हा उधाण आलंय। युतीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपाला तर बाजूला सारलंच, मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र येण्याचे संकेतही जवळपास दिल्याचं म्हटलं जाऊ शकतं। हे आमची लाईन नेहमीच असते। किती वर्ष 26 वर्ष हीच लाईन आहे की स्थानिक नेते ठरवतील, मग काँग्रेस बरोबर तेव्हा जायचं नाही जायचं सगळं स्थानिक नेते ठरवतात। नेहमी हेच कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। कार्यकर्त्यांना हीच तर पवार साहेबांची ताकद आहे ना, सत्तेचं विकेंद्रीकरण। सत्ता साहेबांकडे एकट्याकडे कधीच राहिली नाही, त्याचं विकेंद्रीकरण झालं। तुम्हाला अधिकार देतोय, तुम्ही निर्णय घ्या आणि सक्षम व्हा आणि ताकद देतो आम्ही। एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।